मीच आहे का मग बाई पण थोडं रिअल तर वाटतं राव, आहे का नाही? हाय करा मॅडम ब्लॉग मध्ये, हाय तर करा असं. बाय केलं तुम्ही मॅडम, मी बाय केलं काय, जाऊ दे चला. तर काय स्वागत आहे तुमचं नवनाथ राऊतळे ब्लॉग्समध्ये. मी तुमचा भाऊ नवनाथ. तर आता परत कॉलेजला चाललो आहे. आज रंगीत ड्रेस आहे. रंगीत म्हणजे आज काय सिव्हिल ड्रेस आहे. सिव्हिल ड्रेस आहे आज. आणि आठवड्यातून 2 वेळेस तुम्हाला म्हणलं होतं मी. तर आता जाऊ कॉलेजला. पाऊस झाला आहे भरपूर, बघू शकता. रस्ते बिस्ते वल्ले झाले. तर आत्ता पाऊस थांबला, त्याच्यामुळे निघालो कॉलेजला. तर कॉलेजमध्ये ब्लॉग बनवता पुढचा. संख्याचा जेमिनीचा फोटो तयार करतोय काही झाले प्रॉम्प्ट टाकून. ते लाल साडी वाला नाही का नवीन? आता याचा चेहरा बघून घ्या मागं सर, आणि नंतर बघा किती वेळ लागेल अंदाजे. हा 2 मिनिट, 2च मिनिट. फोटो एडिट करून दे मला. फोटो म्हणजे हिरोच करायचं, सोयरी का चाली बाय आता लगेच. जेमिनी आहे, सर्वर सोडून जायचं. फोटो टाकल्यावर का संख्या तोच नको व्हायला. एरर यायची डायरेक्ट संख्येचा फोटो टाकलं. घ्या भाऊ आता काय हिंगल घ्या. हिंगल नाही तो फोटो चांगला पाहिजे. काय गरज नाही मला सांग, फक्त बघायचंय कसं करतोय ते. स्टोरी ठेव ना तू. बड्डेला आहे ना मग याची स्टोरी ठेव ना. बड्डेला येणार आहे का तो? बाबा काशी करायच्या आधी विचार करायचा नाही सगळं. अरे बाबू बघू शकता काहीच. हाच आहे बरं का तो, तुम्हाला ओळखत नसेल. सुम्या आलाय बरं का काहीच. सुम्या द गर्ल. मी सगळं केलं बाबा, हे नाही केलं अजून. टाक बरं फोटो. फोटोच नाही. दाखवलं नाही ना असं ते टाकून आता. म्हातारे बितारे बनायचं आधीच केस माहीत झाले पांढरे लवकरच, कमी वयातच. आपल्याला काय नुसतं फोटो भेटला होतं का लगेच? ब्लर आलेलं ब्लर नाही, ब्लर कुठं आलाय, क्लिअर आलं. हा 2च मिनिट. आई गेम चालू, गेम घ्यायची चालू कर. आलोच त्याचा फोटो. समोर लेक्चर चालू आहे गाईज, तुम्ही बघू शकता. सर शिकू राहिले. पाहिजे अनलिमिटेड आहे आपल्याकडे. आता फ्री फायरचं अरे काय वाकडा आलं. पोज असते पोज येते चालू आहे म्हणून बरं का. माझ्याकडलं भारी डायलॉग होते. मला दाखल एकदा बड्डेची स्टोरी बाबू, मीच आहे का मग बाई. पण थोडं रिअल तर वाटतं राव, आहे का नाही? बॉडी साईज कसं कळते त्याला? फक्त चेहरा करतो भेटतो, बाकी सगळं दुसरं. पण ती वाटतं राव रिअलिटीमध्ये. आला का रे गाईज? आता कमा शिकायला चाललोय आणि संख्या बी आपल्यासोबत. रोजचं जे आपलं कमा शिका. तर कमा शिका करू आता. काम बी आज कालच्या वाणीच जरा साफसफाई. थांब गाईज, आपल्या चॅनलचं प्रमोशन चालू आहे. ह्यो आपला मित्र आहे गाईज, गोपी द बॉय. अरे बस ना, 1 वाजेपर्यंत होता ना. हे धर, नेट स्लो चाललंय भाऊ आपल्या चॅनलला. तुला बी एक दिवस चॅनल देतो बरं का. तू बी सबस्क्राईब आहे ना आपल्या चॅनलला. बाकी आपलं झाडू बघू शकतो, काम चालू आहे आपलं, काही विषय नाही. जाळी काढायचं. एडिट करतो. हां, एडिट करतो ना. एडिट करायचं आणि ब्लॉग टाकून द्यायचा. हे बी तुम्ही दिसता पुढच्या उद्याचे ब्लॉग. हां, ब्लॉगिंग चालू केली. सपोर्ट करा मला गाईजला, त्यांचं महत्त्वाचं चालू आहे काही. तर आता साफसफाई करू पुढची. हाय करा मॅडम ब्लॉगमध्ये, हाय तर करा असं. बाय केलं तुम्ही मॅडम? मी बाय केलं काही, जाऊ द्या चला पुढे.
गाईस काल आपण खाली गवत आपलं खाली जाळे काढले ते आता वर परत तुम्हाला हे दिसन काढताना मी बी काढतोय पण ऑफ कॅमेरा काढतोय त्याच्यामुळे असं वाटून देऊ नका तेच करतो म्हणून. नीट काढ रे बरोबर आहे का. बाकी रांगोळ्या अजून पुसलेल्या नाही तर बघू ते बी एक दिवस काम करू. तर गाईस तुमचा भाऊ आता घरी आलाय आणि कामा शिका करून दमलोय जरा आता हातपाय धुतो आणि बघू बाबा झोपलेले आहेत आपले. बाबा काय निवांत झोपत येऊ आम्हाला झोपा नाही फक्त काय नाही. इकडं आपलं दसरा काढीत आहे हाय कर ब्लॉगमध्ये बाय करतो इकडे जाऊ द्या. तर बाहेर वातावरण गेले भांगारी भांगार नाही म्हणजे पावसाचं वातावरण झालं ऊन काय पडा नाही अजिबात आणि तेच बघू आता पुढं ब्लॉग बनवू. अक्काला घेऊ ब्लॉगमध्ये गेलेत वर आजी ते वर गेलेले बसायला निवांत. तुम्हाला गाईज सॉरी गाईजपासून आहे तर गाईज तुम्हाला आता आहे ना आमचं दुसरं घर दाखवतो जे आज काही दिवसात झालं आहे. हे आमचं दुसरं घर पाहिलं का. हे 2-3 दिवस झाले आमचं घर झालंय नवीन दुसरं त्याच्यामुळं काय विषय नाही. चहा बी इथंच घेतलाय तुम्ही तर चहा इथंच घेतलाय म्हणलं तुमचं घरच झालंय आता टेरेस. कपड्याच्या घड्या घातल्या वाळून का म्हणलं वाळून घड्या घालू नंतर आपलं जाऊ घरात सुकत जर जे खावे ना बर. सारे कपडे वाळले बाकी आज आबळ कमी आहे इकडं कुठं इकडं नाही एवढं ह्या साईडला आहे आपलीकडे एवढं नाही आपल्याकडे निवळलं इकडे सारं पण यायला लागलं डप्पा ढवळ्या वळत येत हा हे असं तर कोणी कोणी येतं बाई त्याचं काय दोघी आपल्या धडकनों में तेरे गीत मिले काही डोळत काही केलं का बोऱ्यांनी चौकून. हा घर ना सगळं घर आवरले फक्त एक मधलं राहिला कोणतं मधलं संती बी स्वच्छता आहे भाऊ घर सगळं स्वच्छ आहे. नाही किचन 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 स्वच्छ आहे सगळं पुसलं पण ते भांडे राहिले असते घासायचे काय माहिती भांडे घासले तिला नाही हा वरचे राहिले भांडे घासायचे राहिले नाही तर बाकी सारं स्वच्छ केलं त्याला सारं स्वच्छ केलं म्हणलं आपण फळावर जाऊन पाऊस यायला बसल्यावर काही कपडे बिपडे काढून घ्या. आम्ही येत रोज म्हणतो तो कपडे काढू खाली जाऊ आता. ओके किती काढू 2ला आपण वरती आलेलो आहे 2 वाजून 44 मिनिटांना वरती आलो. आता किती वाजले 6 वाजून 9 मिनिटं झाली. 3 4 5 6 अर्धी शिफ्ट पूर्ण केली म्हणायची तुम्ही 8 तासाची एक शिफ्ट असते अर्धी 4 तासाची शिफ्ट पूर्ण केली त्यांनी. आम्ही 3 वाजल्यापासून म्हणजे ते 2 वाजल्यापासून शाळेत नाही एवढं बनवलं आज बनवलंय म्हणजे एवढं नाही बनवलं कमा शिकायला गेलो तेव्हा बनवलं ब्लॉग. आम्ही कपडे वाळले इकडे दोऱ्या बांधल्या इकडे एक दोरी बांधली तिकडे कपडे सोडले ते वाळले इकडे कपडे वाळू घातले ते कपडे वाळले हे कपडे इकडे काढून घेतले काही खाटरू टाकले आम्ही हडकत येत म्हणलं आणि जे राहते ते खाली घेऊन जाऊ हडकते ना आमच्या खाली हवेशीर तोवर आपले वाळत येत हवे ना. साड्या वाळल्या कपडे वाळले बाकीचे म्हणलं आता कपडे काढू जाऊ खाली. म्हणलं काय खाली दिसता ना दिवसभर तू शाळेतून आला का नाही आलो मी आणि 2दा डोकून पाहिलं का दुसऱ्याच गाड्या दिसत दुसऱ्याच गाड्या नाही कमा शिका नंतर ना नाही. आता मी साड्या काढ्या ना तेव्हा मी डोकून पाहिलं तर 2 पोरं होते असे तुझ्या अंगातला शर्ट कसा आहे तसे शर्ट होते मी आला तर बाय आणि घेता म्हणून बघते. तर गाईज तुम्हाला सांगायचं उद्या गणेशचा बर्थडे उद्या काय हा अगं बाय 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 तुमच्या लक्षात नाही काय लक्षात मी उद्या काय आज माय आता लक्षात आली 17 तारीख आज अगो साफसफाई बाय 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 बाय
मी तरी म्हणते तो त्याच्यात नादात हे सारं स्वच्छ करून राहिला. मी आता नवरात्रासाठी कधीच माझा माणसा भाग असा. मी नवरात्र करता कधीच नाही साफसूफ. उद्या बड्डे म्हणून माझ्या कुठं डोक्यात. पण आता बाईला म्हणलं बाई उद्या किती तारीख आहे? 18 तारखेचं येत नाही. म्हणलं बाई उद्या किती तारीख आहे का? त्याला आपण मला वाटतं आपण आहे ना आज रात्री काय करते झोपला ना अख्खा अचानक उठायचं 12 वाजता बरं का. आणि त्याला असं हे करायचं म्हणजे जागा करायचा आणि त्याला हॅपी बर्थडे म्हणायचं. आणि त्याला माहित नाही व्हिडिओ चालू असला ना म्हणजे काय बोलतो बघू आपण. त्या आधीच लय ताळी जातो त्याची. झोप जर हे झाली ना लय ताळी जातो. नाही मला काय म्हणतो बाबा अक्का असं कर तू किती वाजता उठायची? मी म्हणलं 4:45ला. कंप्लीट 4:45ला जाग येते मला. तेव्हा काय करते तू? मला बसते बाथरूमला जाते तिथून येते मग बसते जशी आणि सकाळी म्हणलं सकाळी आता नाही सकाळी आणि नामस्मरण करते वजन लूट करते. मग आपले जसे पडले का नको आता 6 वाजता आले पडून उपयोग नाही. मग उठायचे. उठले का उठा आपलं कपडे गोळा करावं घड्या घाला बाथरूमला जा. रुटीन आहे काय जागकाचं दिवसभराचं. सकाळी उठलं का 4:45ला उठायचं. मला 4:45 मला बी 6ला उठावं लागतं रोज. तू 6ला मी उठून अर्धा घंटा पाऊण घंटा होतो तेव्हा हे उठती का उठतो. त्याचं हे लावलं का अलार्म वाजले. अलाराम मोबाईलचा अलाराम मग ते वाजलं का तर लगेच त्यानं मग उठतो. आता याचं नाही 6 वाजले की मला ध्यानच येतं का आता याचं मोबाईल आर्डन बरं का आता. मग ते उठला की मग बंद करतो. आणि मला रात्री लई थंडी वाजली बाबा अक्का. एवढी थंडी वाजली ना मला झोपच नाही रात्रभर. नाही थंडी वाजल्यावर नाही झोप येत रे. थंडीचं काम लई बेकार. काय माहित किती घेतलं. गाणे आलेलं आहे. हॅपी बर्थडे. ऍडव्हान्स मध्ये हॅपी बर्थडे. हेच बर्थडे बॉय गाईज. उद्याचा बर्थडे बॉय. उद्या दिवस फक्त काम नाही मला. उद्याचा दिवस पण मला काम नाही. काम करून राहिला तू. आम्ही दसरा कोण काढीन? दसरा काढला का? बर्थडेची तयारी केली तू? कसं म्हणला आता राईट. आणि दसऱ्याचं नाव सांगतो बाई पण बर्थडेचं काम आहे ना याचं. बरं चांगलं आहे रे. स्वच्छता अभियान काय म्हणले संत गाडगे बाबा. संत गाडगे बाबा अभियान अभियान ते दाखवलं का आभाळ बघा गाईस किती भारी झालं. खाल्लं का आम्हाला दिलं तुम्हाला दिलं खायला. आम्हाला आणलेले काहीतरी घातलं. आजचा ब्लॉग लय मोठा नाही झालेला. मला नको. आमची सवय गाईज काही घ्या वाटून का. अरे तू खाय आजी एकच किती खाय तू एकच बघा. मला काय उपास आहे का एवढी? मग काय झालं घरात माऊच का तू बघा उपास आहे का? काय एकच नाही का? अरे हा अरे भाऊ तू न धरले का? नाही एखादं चालत नाही. कोणाला विचारायला लावतो. धरलेली चालत नाही का? मोडीत येते एकादश पितृ एकादशी. एकादशी दिवशी पित्र राहते ते जेवावंच लागतं लगे पित्राला. कारण 15 दिवस वरचे खाली येते. मग येडे कधी खाली आजी तू धरलाय उपास? मग मला भाऊ कपड्याचे पित्र राहतात ना. एकादशी दिवशी सारे गल्लीतले लोक जीव होते तर आम्हाला एकादशी मोडा लागत होत्या. आम्ही तिथं राहत होतो. आमचा सासरा जायचा होता ना बापाची एकादशी. पण मला एक समजत नाही याला व्ह्यूज येतात बरं का व्हिडिओला. लोक सबस्क्राईबच करत नाहीत. आपल्याला कोणचं महत्वाचं आहे? सबस्क्राईबर. व्ह्यूज तर महत्वाचे आहेत सबस्क्रायबर पण महत्वाचे. अरे द्या लोकांनी सबस्क्राईब केलं पाहिजे गाईज. सबस्क्राईब करा चॅनलला भाई. मराठी माणसाला पुढे न्या. खाली कुत्रा आलता छोट कुत्रा नाही का
ते पिल्लू कोणी आणून सोडलं रे खाली? त्याला एक जण बिस्किट खाऊ धरलं करू का कुठे केस अंगाला लागत असते एवढं सगळं. हा नाही पण ते आणून कोणी सोडलं परत ते खाली? येतं ते आतमध्ये सगळे खायला देऊ राहिले त्याला बिल्डिंग मध्ये. मी पण दिलो कुत्रा. हा काहीच अक्काला कुत्र्याचा आवाज एकदम भारी काढता येतो, ते पण कुत्र्याच्या पिल्लाचा आवाज. हा सांगितलं का, अक्काकडे टॅलेंटची कमी नाही काही, सगळं येतं, टॅलेंटची कमी नाही. बरं अजून काय गाडाचा आवाज काढ बरं. आता हे मी फरमाईश दिली, ते येत नाही तिला पण ट्राय कर. बघितलं का, सांगूच तर ऋषी रे काहीच. काय सगळे प्राणी संग्रहालय निध आपलं सगळेच आवाज काढत असले. अरे अक्का खाणं यार, ते मला नको, ते तेलकट नाही खात मी. तेलकट नाही खात. वडापाव खाते उद्या तेलकटच करणार आहे सगळं. रोज रोज म्हणलं, रोज तेलकट नाही खात, कधी मध्ये चालतं. कधी आपण रोज खातो. ब्लॉक मध्ये आहे ना एका तुला घे काही लाल मित्रा संग तिथं मी काय खाल्लं माहिती का, कपडे काढा हे म्हणजे इथले सगळे जा खाल्ली घेऊन. आता जर पाऊस आला तर भिजते. सक दुपार धरून वाळू घातलेले लय भारी वाढले. बाबा चप्पल कोण घालून आला हो पुढे? तू मै घालून गेल्यावर बाबाची चप्पल घालून आलो मी. गाण्यानी तुझी चप्पल तुटली म्हणून तू हा कमी झालं थोडं. खाय ना काय, मला नाही खायचं मला. अरे बाहेरची मुगाची डाळ चवदार जाहिरात. एकदा तो चवीला फार मुगाची डाळ चवदार. एकदा ते बस स्टँड वरच होऊन दे, एकदा लोकांना आवडते ते. चला गरम फुटाणे, ताजे फुटाणे घ्या, खारे फुटाणे, गरम फुटाणे, तोंडाला चव. अक्का तू याच्यामुळे फेमस आहे बरं का. दे भाऊ एकदा थोडीशी, बसायला नको देऊ. पास दरे तुला हे परा मला लागेल, मी फेकून देईन मग. मग घेईन तो. मग आता मला दिसत नाही इकडे. बस दरे दिली दादा खायची का गाई जातो तुम्हाला. आता काय नवरात्र यायची ना आमच्या इकडे ना, जोका ते जोका तू पाळणा इथून दिसतो का? हा दिसतोय. इथून ब्लॉग मध्ये नाही दिसणार. ते पिवळा मंदिर आहे ना त्याच्या माग. मला दिसा नाही गाईजला, कुठून दिसा? हा दिसला ते दिसला गाईज. अरे मा हातात दिसा ना, कुठे गेला काय? तर काय सांगत होतो मी, आम्ही ना मोठ्याला जाणार आहे बरोबर का. परत आमच्या गावाकडे जाणार आहे, त्याचं तुम्हाला मागच्या ब्लॉग मध्ये सांगितलंय. ते तर आहेच आमची सुसऱ्याला ना. हा काय माहिती, विचारावं लागेल. एवढ्या नाही घेता म्हणजे काय सांगत होता. हा मोठ्याला तर जाणार आहे आम्ही, गावाकडे बी जाणार आहे, तिथं ब्लॉग बनवू. पण आमची इथं एक जागृत देवस्थान आहे, रेणुका माता मंदिर म्हणून, MIDC. तर तिथं जत्रा लय भारी असते, तर तिथं बी ब्लॉग बनवू आपण जाऊन. आणि भरपूर म्हणजे भारी. आता तर ते मुखवाटा ते भरपूर चेंज केलंय तिथं. जे नगरची इथले असते ना, जे हा जे बोले गावातले ना त्यांना माहिती आहे ते जागृत देवस्थान रेणुका माता मंदिर MIDC. सबस्क्राईब करा म्हण रे अक्का, यांना समजतच नाही सबस्क्राईब करायचं. हा सबस्क्राईब हा सबस्क्राईब. तुमच्यामुळे मला चुकू राहिले, मी सबस्क्राईब म्हणतोय. सबस्क्राईब असतं का ते?
ह्याला सगळेच बनले आणि करून राहिले. सबस्क्राईब करा गाईज चॅनलला, आमचं जरा आम्हाला सरप्राईज सपोर्ट करा जरा थोडं. आमच्या गरीबाकडे जर बघा आमच्याकडे, आम्हाला सरप्राईज. गरीब का? गरीब काय कांदे खाय, गरीब गरीब आहे आम्ही देवा. गरीब आहे का नाही? एसीचं बटन बंद करून आला का तू? कुणी सकाळी हे लावलं बघ, काय पप्पाला खवळले काय लावलं होतं? लॅपटॉप. हा, आणि त्यात लावलंय. हे 16 मिनिटाचा झाला व्हिडिओ. आता त्याला आल्या ना त्याला बोलवतो आता. काय आलं पप्पा मायावर आले. आता मी काय येतो, मी घरावर येत होतो, मग येतो आणि हे करत होतो काय ते तू काय बोलतो काय समजा, थोडस हळू बोल. भिंत नाही का, भिंत ते पुशीत होतो. हं. तर तिकडून पप्पाचा आवाज आला, इकडे लॅपटॉप बंद कर. मी थांब करतो लगेच. लॅपटॉप कुठे ठेवला होता तू? नाही हे बघत होते आम्ही बघत होतो बाबा, आम्ही पाहत होतो बाबा, बंद करायला लावला. मी करतो आवरायला गेलो. पप्पा ओरडायला लागले का बाबा ओरडायला लागले, बाबा ओरडले की मम्मी बाहेरून ओरडू राहिली, सगळी एकटीच ओरडायला लागली. मग मला राळला राग त्याला बंद दिला. आपण चला बाई वर आपल्या त्यात हा गाईज काय मी तुम्हाला म्हणलं ना, एखादी सिच्युएशन खरी जर चांगली असेल ना, सांगताच येणार नाही जशी सांगायला पाहिजे. वरी वरी नाही यायला म्हणलं त्यांनी लॅपटॉप बंद केला ना, हम्म. आपण आपल्या रूमवर चला. आपण आम्ही आलो आमच्या ब्लॉग चालू आहे थांब. आमच्या रूमवर आलो आम्ही. मग तुला येत नाही काय? 3 वाजल्यापासून आमच्या रूमवर आमचे चालल्या मग लांब रुंद गप्पा. हम्म. बस दुसरं घर आहे आमचं हे. झाले 2-3 दिवस झाले. 2-3 दिवसापासून आम्ही वर येतो, कपडे वाळवतो, वरती बसतो. त्याचं कारण असं आहे, यांना गावाकडची सवय आहे दोघींना बी. तिकडे मोकळं ढाकलं वातावरण, मोकळं पटांगण, बाहेर बसायचं, 4 आया बायाला बोलायचं. इथं कसं दार बंद बंदच, फ्लॅट मध्ये असंच असतं. इथं काय सर खुडू कोंबडी आणि घरात बसायचं. आणि ते त्यांना जमत नाही, त्यांना लागली मोकळी हवा. मोकळे यावं लागेल. बरोबर आहे का? बरोबर आहे. आम्हाला बाहेरची सवय आहे. 2 आया बाया बोलत आहेत, चाला त्या या बसा, जे हरी चला या बसा. काय चाललंय, काय म्हणता, गवळण म्हणता का, अभंग घेता का, देवीचं गाणं म्हणता, काही म्हणा पण म्हणा. हे आता देवीचं आलंय ना, आता म्हणजे नवरात्र आली, एखादं भारी गाणं म्हण बरं, एखादं देवीचं. नाही सगळेच भारी, एक पण तिच्या आवडीचं ती म्हणा. पण आता येतो पाटणी माय. मोठं देवीचं म्हण, मोठं देवीचं. गार डोंगराची हवन बैला सोसना गारवा, गार डोंगराची हवन बैला सोसना गारवा. हळद कुंकू घेऊन हाती ग आंब तुला विनवू किती, हळद कुंकू घेऊन हाती आंब तुला विनवू किती. हाय गार डोंगराची हवन बैला सोसना गारवा, गार डोंगराची हवन तोंडाने बँड वाजवतो का? सोसना गारवा. चोळी पातळ घेऊन हाती ग आंबा तुला विनवू किती, चोळी पातळ घेऊन हाती ग आंबा तुला विनवू किती, अग आंबा तुला विनवू किती. गार हे गार डोंगराची हवन बैला स्वचना गारवा, गार डोंगराची हवन बैला स्वचना गारवा. अगं खारीक खोबरं घेऊन हाती ग आंबा तुला विनवू किती, खारीक खोबरं घेऊन हाती आंबा तुला विनवू किती, आंबा तुला विनवू किती. गार डोंगराची गार डोंगराची हवन बैला सोचना गारवा, गार डोंगराची हवन बैला सोचना. तुम्हाला जर देवीचं जागरण बिगरण करायचं असेल तर अक्काला तुम्ही कधीही बोलू शकता. कवडी परडी घेऊन हाती ग आंबा तुला विनवू किती, कवडी परडी घेऊन हाती ग आंबा तुला विनवू किती, अग आंबा तुला विनवू किती. गार बैगार डोंगराची हवन बैला सोचना गारवा, गार डोंगराची हवन बैला सोचना गारवा.
है, बोल अंबाबाई की जय. हम्म. बस झालं, चांगलं गाय मला. हम्म. आता करू ब्लॉग एंड. लय मोठा झालाय ब्लॉग गाईज. तर हा ब्लॉग मी इथंच एंड करतो. आणि आपले कपडे देखील त्याच्यात आलेत. हा. म्हणजे आहे ना कपडे लोकांना काही कपडे नाही का वाळू घालायला. तर उडाला काय बाबा काय झाले बघ ना. हा कसे बोल राहिले बघा बाबा. हा तुम्ही झोपा. काय कोण झालं तुम्ही झोपा तर ते लोकांना माहिती तुम्ही प्रत्येक व्हिडिओ मध्ये झोपलेले ते. ते बरं आहे. हा, आता आलो एवढं ब्लॉग एंड करू द्या. थांबा जरा. अहो थांबा ना ते ब्लॉग एंड करू राहिलो मी. थांबा आता. काय कुठं तर गाईज हा ब्लॉग मी इथे एंड करतो. तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या भावाला पुढे न्या. तर भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये.